नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सिस्टम ऑफ ह्युमन बॉडी. याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं लेवल ऑफ ऑर्गॅनिझम आणि त्याच्या आधी आपण पाहिलं होतं इंट्रोडक्शन ऑफ HAP. सो जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की एकदा विजिट करा, जेणेकरून हा पार्ट तुम्हाला चांगला एक्सप्लेन होईल किंवा चांगला समजून येईल. मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल फार्मा इन मराठीमध्ये. सो आज आपण पाहणार आहोत सिस्टम ऑफ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये तुम्हाला इंटेग्युमेटरी सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, मसल सिस्टीम, नर्वस सिस्टीम, एंडोक्राइन सिस्टीम, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, युरिनरी सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्लस तुम्हाला स्पेशल सेन्सरी ऑर्गन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सिस्टीम्स आहेत ज्या तुमच्या ह्युमन बॉडीला प्रॉपरली वर्क करण्यासाठी हेल्प होतात. सो आपण या सगळ्या सिस्टीम्स वन बाय वन पाहणार आहोत आणि त्यामध्ये कुठले कुठले फंक्शन्स घडून येतात प्लस कुठले ऑर्गन्स इन्वॉल्वड असतात त्या सिस्टीम कंप्लीट करण्यासाठी. सो ते पाहूया आपण. ह्युमन बॉडीज आर contiguous living system. The different systems are interconnected and dependent on each other. सो जे काही सिस्टीम्स असतात आपले ते एकामेकांवरती डिपेंडेंट असतं. दे कॅनॉट फंक्शन सेपरेटली. कुठलंही सिस्टीम सेपरेटली फंक्शन करू शकत नाही. सगळे ऑर्गन्स एकामेकांना कनेक्ट होऊनच एक सिस्टीम तयार होत असते. अन ऑर्गन सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ ग्रुप ऑफ स्ट्रक्चर्स दॅट वर्क्स टुगेदर टू परफॉर्म कॉमन टास्क ऑर स्पेसिफिक फंक्शन. सो सगळे ऑर्गन्स जे आहेत ते एकत्र येऊनच एक सिस्टीम किंवा एक फंक्शन वर्कआउट करू शकतात. सो त्यामध्ये सगळ्यात पहिली सिस्टीम आहे आपली नर्वस सिस्टीम. सो नर्वस सिस्टीममध्ये आपले 3 ऑर्गन्स इन्वॉल्ड आहेत. सगळ्यात पहिलं तर आपला ब्रेन, मग स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स. हे 3 ऑर्गन्स तुमचे नर्वस सिस्टीममध्ये इन्वॉल्ड असतात आणि जे फंक्शन आहे ते इट कोऑर्डिनेट्स वॉलंटरी अँड इनवॉलंटरी ॲक्शन. जे आपले वॉलंटरी आणि इनवॉलंटरी ॲक्शन्स असतात. जसं की वॉलंटरीमध्ये काय येणार, तुम्ही हात हलवताय, बोलताय, हे सगळे तुमचे वॉलंटरी ॲक्शन्स आहेत, म्हणजे ते तुमच्या इच्छेने होतात. आणि इनवॉलंटरीमध्ये काय येणार तर हार्टबीट्स. आपण हार्टबीट किंवा हार्ट आपला पंप करतो. सो जे हार्टबीट्स असतात ते आपण मेजर करू शकत नाही. किंवा जर आपण फॉर एक्झाम्पल म्हणलं की हार्टबीटच नाही व्हायला पाहिजे आता, किंवा अचानक म्हणू की हार्ट आपलं खूप स्पीडमध्ये बीट व्हायला पाहिजे, तर असं होत नाही. आपले हार्टबीट्स कॉन्स्टंट असतात. वापस तुमचं जे डोळ्याचे आयलिड्स असतात ते आयलिड्स क्लोज आणि ओपन होणे. ऑफकोर्स तुम्ही त्याला स्वतःच्या इच्छेने बंद करून ठेवू शकता किंवा ओपन जास्त वेळ ठेवू शकता. बट ज्या टायमिंगला किंवा ज्या सिच्युएशनला तुम्ही कंट्रोल करत नाही, तुम्ही दुसऱ्या कुठलेही फंक्शन्स करत असतात, त्या सिच्युएशनला ॲटोमॅटिकली तुमचे जे आयलिड्स असतात ते बंद चालू होत असतात. सो हे तुमचं इनवॉलंटरी टाईप ऑफ सिस्टीम आहे. किंवा ब्रिथिंग ऑफ ऑक्सिजन किंवा ब्रिथिंग ऑफ एअर, जे तुम्ही नाकाने श्वास घेता ते इनवॉलंटरी आहे. तुम्हाला सांगावं नाही लागत की आता श्वास घे किंवा आता श्वास घेऊ नको किंवा एवढ्या स्पीडमध्ये घे, ते आपोआप होत असतं. तुम्ही भलेही त्याला कमी जास्त करू शकता, बट मोस्ट ऑफ द टाईम ते इनवॉलंटरी असतं. अँड ट्रान्समिट सिग्नल्स बिटवीन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि जे आपले सिग्नल्स असतात ते ट्रान्समिट करण्यासाठी हेल्प होतात नर्वस सिस्टीम. इट मेंटेन्स होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस हा खूप मोठा एक कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये तुमची जी बॉडी सिस्टीम असते ती प्रॉपरली कशी वर्क करते. आणि जर प्रॉपरली वर्क करत नसेल तर आपण त्याला प्रॉपरली वर्क करण्यासाठी कुठले मेकॅनिझम हेल्प होतात ते आपण सगळे पाहणारच आहोत पुढे जाऊन. होमिओस्टॅसिस हा खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. सो इथे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की होमिओस्टॅसिस म्हणजे टू मेंटेन ह्युमन बॉडीज फंक्शन. म्हणजे नॉर्मली ह्युमन बॉडीचं फंक्शन जे काही होतं त्याला मेंटेन करून ठेवण्याचं काम होमिओस्टॅसिस करतं. सो हे होतं आपलं नर्वस सिस्टीममध्ये. त्यानंतर आहे आपलं कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम. कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम आलं की तुम्हाला हार्ट लक्ष द्यायला पाहिजे, कारण की कार्डियॅक म्हणजे काय तर आपला हार्ट असतो. सो त्यामध्ये तुमचं ब्लड येणार, हार्ट येणार आणि ब्लड वेसल्स येणार. फंक्शन हार्ट पंप्स ब्लड थ्रू द ब्लड वेसल्स. जे काही आपलं ब्लड पंप होत असतं ते तुमच्या हार्टच्या मदतीने ब्लड वेसल्समधून पंप होत असतं. ब्लड कॅरीज ऑक्सिजन अँड न्यूट्रियन्स टू द सेल अँड कार्बन डायऑक्साईड अँड वेस्ट अवे फ्रॉम द सेल्स. आता जे काही न्यूट्रियंट्स असतात, जे काही ऑक्सिजन असतं ते
तुमचं प्युरिफाईड ब्लड हार्टपासून तुमच्या सगळ्या टिश्यूजपाशी, सगळ्या ऑर्गन्सपाशी घेऊन जाण्याचं काम करतं. आणि जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं त्यामध्ये तुमचं कार्बन डायऑक्साईड आणि जे काही तुमचे वेस्ट मटेरियल आहे, जे सेलपासून तुम्हाला भेटलेलं आहे, ते ब्लडच्या मदतीने तुम्हाला हार्टपर्यंत घेऊन जाण्याचं काम तुमचं हार्ट स्पेसिफिकली करत असतो. आणि हार्टपासून मग ते तुमच्या लंग्सपाशी जातं आणि लंग्सपाशी जाऊन मग ते प्युरिफाय होत असतं. इट हेल्प्स टू रेग्युलेट ॲसिड बेस बॅलन्स, टेम्परेचर अँड वॉटर कंटेंट ऑफ बॉडी फ्लुइड. मग तुमचं जे ॲसिड बेस बॅलन्स असतं ब्लडचं, ते मेंटेन करण्याचं काम देखील तुमचं हार्ट करतं. वापस टेम्परेचर, जर तुमचे हार्टबीट्स वाढले तर तुमचं टेम्परेचर वाढतं. का? कारण की हार्टबीट्स वाढले की तुम्हाला स्वेटिंग व्हायला लागते, म्हणजे तुमचे ऑर्गन्सचे किंवा टिश्यूजचं फंक्शन वाढायला लागतं किंवा त्यांचं जे काम असतं ते वाढायला लागतं, त्यामुळे तुम्हाला स्वेटिंग होऊ शकते. सो टेम्परेचरमध्ये पण हेल्प होतं. त्यानंतर वॉटर कंटेंट ऑफ बॉडी फ्लुइड्स, म्हणजे बॉडी फ्लुइडमधलं जे वॉटर कंटेंट असतं ते कसं इन्क्रीज करायचं आणि डिक्रीज करायचं ते तुमच्या ब्लडवरती असतं किंवा हार्टवरती डिपेंडेंट असतं. बॉडी कॉम्पोनंट हेल्प्स टू डिफेंड अगेन्स्ट डिझिजेस. जे काही आपलं ब्लड असतं ते तुमची डिझीज प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्यांच्यापासून सावधान राहण्यासाठी तुमचं जे ब्लड असतं ते मदतीला हेल्प होतं. कारण की जे काही आपले फॉर एक्झाम्पल जर तुमचं सेल इन्फेक्शन झालेलं आहे बॉडीच्या आतमध्ये, जर ते तुमच्या ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर ब्लड ऑफकोर्स त्यांच्यामधला जो बॅक्टेरिया आहे किंवा जो इफेक्ट कॉझिंग ऑर्गॅनिझम आहे त्याला ब्लडच्या मदतीने तो बाहेर टाकून देण्याचं काम करणार. सो त्यामुळे इथे सांगितलेलं आहे की जे काही डिझीज असतात ते ब्लड देखील तुमचं क्युअर करू शकतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम, ऑर्गन. आता डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला ऑर्गन्स पाहायला भेटतील. माउथ, फॅरिंग्स, एसोफेगस, स्टमक, स्मॉल अँड लार्ज इंटेस्टाईन अँड एनस. आणि त्यामध्ये तुमचं जे एक्सेसरी ऑर्गन्स आहेत ते आहेत सलायव्हरी ग्लँड, लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रियास. एक्सेसरी म्हणजे काय, ते इम्पॉर्टंट आहेत पण एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत जशी की तुमचे वरचे ऑर्गन्स तुम्हाला पाहायला भेटतील ऑर्गॅनिझममध्ये. का? कारण की जे वरचे ऑर्गन्स आहेत तुमचे ते जर नसतील तर डायजेस्टिव्ह सिस्टीम पूर्ण कंप्लीट होऊच शकत नाही. पण जर ह्या खालच्या काही सिस्टीम्समध्ये तुमचा जर प्रॉब्लेम असेल तरी देखील तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रॉपरली स्मूथली वर्कआउट करू शकतं. पण जर ह्यामधल्या एक जरी गोष्टी तुम्हाला तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट नसतील तर तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम कंप्लीट होऊच शकत नाही. सो त्यामुळे इथे त्यांनी ॲक्सेसरी ऑर्गन्स दिलेले आहेत आणि हे तुमचे वरचे मॅन्डेटरी ऑर्गन्स आहेत. त्यानंतर आहेत तुमचं फंक्शन्स. मेकॅनिकल अँड केमिकल ब्रेकडाऊन ऑफ फूड, म्हणजे फूड डायजेशन करण्यासाठी तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्प होतं. ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करतं. काही न्यूट्रियंट्स तुमचे स्टमकमधूनच ॲब्झॉर्ब होत असतात आणि काही न्यूट्रियंट्स तुमचे स्मॉल इंटेस्टाईन किंवा लार्ज इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब होत असतात. एलिमिनेशन ऑफ सॉलिड वेस्ट जे काही आपण इनटेक करतो त्याला रिमूव्ह आउट करण्यासाठी तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्प होतं. जसं की तुमचं एक्झाम्पल झालं एनसपासून तुमचं जे सॉलिड वेस्ट असतं ते आउट होतं. युरिनरी सिस्टीम. आता युरिनरी सिस्टीममध्ये किडनीज, युरेटीज, युरिनरी, ब्लॅडर अँड युरेथ्रा. आता युरेटर्स आणि युरेथ्रामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. युरेथ्रा वेगळी ठिकाणी असतो आणि युरेटस वेगळ्या ठिकाणी असतो. त्यामध्ये फंक्शन्स काय आहेत, प्रोड्यूस, स्टोअर्स अँड एलिमिनेट्स युरिन, म्हणजे युरिन स्टोअर करणं, युरिन प्रोड्यूस करणं आणि त्याला आऊट म्हणजे आपल्या बॉडीपासून बाहेर काढून टाकणं, याचं काम युरिनरी सिस्टीम करत असतं. एलिमिनेट्स वेस्ट अँड रेग्युलेट्स व्हॉल्यूम अँड केमिकल कंपोजिशन ऑफ ब्लड, म्हणजे ब्लडमधलं जे केमिकल कंपोजिशन आहे ते इन्क्रीज आणि डिक्रीज करण्याचं काम आपलं युरिनरी सिस्टीम करत असतं. हेल्प्स टू मेंटेन द ॲसिड बेस बॅलन्स ऑफ ब्लड बॉडी फ्लुइड. सो बॉडी फ्लुइडचं ॲसिड बेस बॅलन्स करण्यासाठी देखील तुमचं युरिनरी सिस्टीम हेल्प होतं. वापस ॲसिड बेस बॅलन्स करण्यासाठी अजून एक सिस्टीम हेल्प होत होते. सो ती होते तुमची कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीममध्ये देखील तुमचा ॲसिड बेस बॅलन्स तुम्हाला पाहायला भेटू शकतो. त्यानंतर मेंटेन्स मिनरल बॅलन्स ऑफ बॉडी, जे आपले मिनरल बॅलन्स असतं, जे मिनरल्स तुम्ही एक्सक्रीट आउट करू शकता ते देखील तुमचं युरिनरी सिस्टीम करतं. आणि कुठलं मिनरल तुमच्या बॉडीला फेवरेबल आहे, कुठलं मिनरल तुम्हाला जास्त तुमच्या बॉडीमध्ये ठेवण्याची गरज आहे ते देखील तुमचं युरिनरी सिस्टीम पाहत असतं. सो ह्याच्या पुढची जी सिस्टीम्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
जर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका मराठी एक्सप्लेनेशनसोबत. टिल देन स्टे सेफ अँड स्टडी वेल. थँक्यू.